गोविंदा गोविंदा गोविंदा. मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये फॅमिली वीकला सुरुवात झाली. आज 3 सदस्यांचे फॅमिली मेंबर्स आले. त्यापैकी नक्कीच मला विशाल कोटियांचे बाबा आहे ना फार आवडले. काय जबरदस्त व्यक्तिमत्व, म्हणजे एकदम जॉली व्यक्तिमत्व. सगळ्यांशी प्रेमाने बोलले. म्हणजे विशालच्या विरुद्ध खेळणारे, विशालच्या बाजूने खेळणारे, त्याला सपोर्ट करणारे, सगळ्यांना इक्वल ट्रीट केलं त्यांनी. भारी एकदम जबरदस्त. त्याबद्दल आपण नक्कीच बोलणार आहोत. इथे रेवाच्या ज्या बहिणी आल्यात, अक्षरशः रेवाला विनर करून टाकले. म्हणजे तुम्ही महाराष्ट्राची क्रश वगैरे बरंच बरंच काय. तर यावर देखील बोलूया आपण. त्यानंतर संकेतची जी बायको आली, संकेतची जी बायको आहे सुपर्णा पाठक, या चांगल्या अभिनेत्री आहेत. नक्कीच बिग बॉसने उल्लेख केलेला की तुम्ही गेल्या वेळी देखील आलेलात. तुम्ही काय वर्षा उसगावकर यांची ऍक्टिंग खूप छान केली आणि तशी ऍक्टिंग देखील त्यांनी करून दाखवली. काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले की गेल्या वर्षी त्या कुठे होत्या. तर बघा, गेल्या वर्षी कलर्स मराठीवरती हसताय ना हसायलाच पाहिजे हा जो काही निलेश साबळेचा शो सुरू होता, तर त्यावेळी ते ॲज अ गेस्ट म्हणून निलेश साबळे आणि त्याची टीम आली होती. तर त्याच्यामध्ये या ज्या संकेतच्या पत्नी आहेत, सुपर्णा श्याम, सुपर्णा श्याम त्यांचं नाव आहे, त्या देखील त्या टीम मध्ये होत्या आणि त्यांनी छान वर्षा उसगावकर यांची ऍक्टिंग केली होती. आणि त्या सांगत होत्या की गेल्या वर्षी ॲज अ होस्ट म्हणून आले होते, या वर्षी स्पर्धकाची पत्नी म्हणून आली आणि पुढच्या वर्षी मी फायनल कंटेस्टंट म्हणून येणार आहे. तर बघूया, जर कंटेस्टंट म्हणून आलं ना तर पाहायला त्यांना नक्कीच मजा येणार आहे. कारण रोखठोक मतं त्या मांडताना दिसत आहेत. तर या तीनही सदस्यांच्या फॅमिली मेंबर्स बद्दल बोलणार आहोत. त्या अगोदर जाऊया बिग बॉसच्या घरातील तर राखी सावंत शो कडे. मित्रांनो, आज आहे ना हा जो काही फॅमिली वीक पाहायला मिळाला किंवा हे जे काही फॅमिली मेंबर्स आले होते, त्याच्या अगोदर बिग बॉसच्या घरामध्ये पूर्ण राखी सावंत शो पाहायला मिळाला. मित्रांनो, या भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊने राखी सावंतची चांगली शाळा घेतल्यानंतर राखी सावंतने आहे ना दुसऱ्या पद्धतीने आपला गेम खेळायला सुरुवात केली आणि एक वेगळ्या रूपात तिने स्पर्धकांना त्रास द्यायला नक्कीच सुरुवात केलेली आहे. त्याबद्दल बोलूया. तर इथे राखी आणि आरबी यांचं थोडंसं बोलणं पाहायला मिळालं. कालचं जो काही नॉमिनेशन टास्क पार पडला, या टास्क अंतर्गत विशाल कोटियान याने राखीचा पपेट म्हणून आरबीला संबोधलं होतं. तर ही गोष्ट आरबीला प्रचंड लागली आणि आरबी इथे राखीला सांगताना दिसतोय की तुझा मित्र मला पोपट म्हणाला, पपेट म्हणाला, त्यावर तू काहीच बोलली नाही. राखी बोलते, नाही मी असं ओक्साबोक्शी रडत होती, तुला दिसलं नाही का, तू माझ्याकडे बघितलं नाहीस. खरं तर राखी नक्कीच इमोशनल झाली होती. आणि ज्या पद्धतीने विशाल बोलत होता की राखी आरबीला चालवते, पपेट आहे आणि बरंच काही असं आरबी बद्दल, म्हणजे ग्रे शॅडो वगैरे असं जे काही सगळं सांगत होता. तर हे सगळं ऐकून राखी नुसती रडत होती. विशालला काही तशी थांबवताना दिसली नव्हती. तर हेच आरबी सांगताना दिसला की बाई, तू एका शब्दाने सांगितलं नाहीस. तू या गोष्टी आत्ताच्या आत्ता क्लिअर कर की मी तुझा पपेट नाही वगैरे एक्स वाय झेड सगळं. राखी बोलते की मी इथे सगळ्यांसमोर करणार आहे. विशाल आतमध्ये बसलाय, तिकडे जाऊन आपण क्लिअर करू. एकंदरीत आरबीला जायचं नसतं. आरबी बोलतोय की नाही, इकडे ये. मी तिकडे का जायचं, तो मोठा शेठ लागून गेलाय का, राजा महाराजा लागून गेलाय का, इकडे यावं आणि इथे गोष्टी क्लिअर करायचं. विशाल 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 तिकडेच बसलेला आहे. त्यानंतर रेवा इथे प्रचंड दुःखी झालेली आहे की एक तर रेवा यासाठी दुःखी झाली की राखीने तिला नॉमिनेट केले आणि ज्या पद्धतीने राकेशला घेऊन रेवाला राखी ज्या पद्धतीने टार्गेट करते, तर हे देखील रेवाला पटलेलं नाहीये आणि त्याविषयी ती बोलताना दिसते की रेवाचं असं मत आहे की मी तिचा स्टँड घेऊन नेहमीच बोलत असते, पण हिनेच माझी बिन पाण्याची केली असं म्हणून एकंदरीत रेवाचं इकडे सुरू आहे. इकडे आरबीचं देखील सुरू आहे. आरबी आपला राग संताप व्यक्त करताना दिसतोय. यावरती स्वतः मग आरबी विशालच्या इथे गेल्यानं सांगतोय की हे जे काही तू पपेट वगैरे बोललास, हे मला अजिबात आवडलेलं नाहीये. तू जे काही ग्रे शेड वगैरे जे काही बोललास, हे मला आवडलेले नाही. विशालने इथे काही गोष्टी नक्कीच क्लिअर केल्या. विशाल सांगतो की तू नक्कीच राखीच्या तालावरती मला नाचताना दिसतोय. कारण राखी जे काही ठरवते ना, मला सांगते ती की आता मी हे करणार आहे, असं असं करणार आहे.
त्या पद्धतीने तू देखील करताना दिसतोय. तर साहजिकच मला असंच दिसते आणि त्याने हेही सांगितलं, की राखी मला सगळे येऊन सांगते. मित्रांनो, राखीचा असा स्वभाव आहे ना, की जे काही ती ठरवते आरबी बरोबर किंवा जे काही डिस्कशन असतं ना, ते त्याच्यातलं बरचसं ती विशाल येऊन सांगते. आता राखी बरंच काही विशालकडे येऊन सांगते. त्यामुळे विशालकडे देखील अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. मग त्या तो घेऊनच आरबीला टार्गेट करताना दिसतोय. तर एकंदरीत आरबीने देखील क्लिअर केलं, की असं बाबा काही नाही आहे आणि तू देखील ही गोष्ट जास्त बोलू नकोस. आणि आरबीने क्लिअर केलंय राखीकडे, की "बाई असं काही नाहीये. आपण चांगले मित्र आहोत. हे पहिलं तू डोक्यात ठेव." पण आरबीने इथे एक गोष्ट नक्कीच क्लिअर केली, की "बाई तुला खरंच मानावं लागेल, की ज्या पद्धतीने नॅशनल टीव्हीवरती तू हे जे काही सगळं करतेस प्रेमाचं, हे फार विचित्र पद्धतीने दिसत असेल लोकांना. मी तर नाही म्हणून नक्कीच सांगतो. पण तू प्रत्येक वेळी प्रेम व्यक्त करतेस नॅशनल टीव्हीवरती. हे कदाचित महाराष्ट्रात नव्हे, भारतात काय जगभरात जात असेल आणि इथे तू सगळं हे बोलतेस." राखी बोलते, "हो, मी आहेच तशी. होऊ दे, मला काही फरक पडत नाही. मी आहे तशीच आहे. माझं एकतर्फी तुझ्यावरती प्रेम आहे." म्हणजे राखी, राखी आहे. आता खरंच राखी हे सगळं दिसण्यासाठी करते, फुटेजसाठी करते, की मनापासून तिचं प्रेम आहे कळत नाही. पण राखी पण हां, आता आपण फ्रेंड आहोत. परत 5 मिनिटाला चेंज. म्हणजे काही कळतच नाही, की नक्की कुठली राखी खरी आहे. प्रेम करणारी की नाही आता आपण फ्रेंड आहोत असं काहीच नाही. ही राखी ही इंडिव्हिज्युअल माझं मी फक्त एकटीच आहे, असं खेळणारी. काही समजून येत नाही. पण इकडे राखीने एक गोष्ट मात्र कायम पकडून ठेवली, ती म्हणजे कधी काळी म्हणजे जेव्हा राखी आली असेल, तेव्हा आर्मीने सांगितलं असेल बाकीच्या लोकांना, "चला, चला तुमची वहिनी आली, भेटा वहिनीला." तर हीच गोष्ट राखीने पकडून ठेवली, की "तू मग असं का बोललास? बाकीच्यांना असं का सांगितलंस, की राखी वहिनी आहे म्हणजे आर्मीची कोणतरी आहे असं म्हणून." तर हे ऐकल्यानंतर तन्वी आली, की "बाई असं काही नाही, सहज तो बोलला होता. कुठे तू त्या तिकडे घेऊन जाते." असं एकंदरीत म्हणजे भावासाठी लगेच बहीण धावून आली. त्यानंतर हे जे काही रेवा आहे ना, रेवा प्रचंड नाराज आहे राखीवरती आणि प्रत्यक्षपणे ती जी काही नाराजी आहे ती व्यक्त करताना दिसते. आणि इथे आरबीला ती सांगताना दिसते, की "ही तुझ्या जवळ पण हिला मी येऊ देणार नाही." असं एकंदरीत त्यांचं सुरू होतं. तर ही गोष्ट जेव्हा राखी एंटर करते त्या काय बेडरूममध्ये, त्यावेळी आरबी सांगतो, की "बघ राखी, ही रेवा बघ काय म्हणते, की मी तिला जवळही येऊ देणार नाही." आता तुला काय पचकायची गरज होती का तिकडे? पचकलं. मग राखी बोलते, "कोणाच्या बापाला सुद्धा मी घाबरत नाही. कोणाचा बाप येऊ दे." रेवाने हेच पकडलं. माझा बाप काढले, माझे वडील काढले, माझे बाबा काढले. माझे बाबा असे होते, माझे बाबा तसे. राखीला कळलं, बापरे! पहिले हे वडिलांवरती गेलं. मग सिस्टर, तू माझी सिस्टर, माझी हे, माझी ते. राखी लगेच पलटी. राखीला भाऊचा धक्काच आठवला असेल, की बापरे! बाप काढलाय. परत भाऊच्या धक्क्यावरती माझी शाळा नको, नाहीतर परत मला उठाबशा काढायला लावतील. राखी लगेच तिथे चेंज होते. पण आज आहे ना मित्रांनो, राखीचा मुद्दा मी घेणारच आहे. पण आज तन्वी आणि विशाल हे पहिल्यांदाच एकत्र बोलताना दिसले. इथे विशालने एक गोष्ट क्लिअर केली, की मला तुला नॉमिनेट करायचं नव्हतं. म्हणजे माझ्याकडे संधी होती नॉमिनेट करायची, परंतु तू निकषामध्ये बसत नाही. त्यामुळे मला तुला नॉमिनेट करायचं नाही. मित्रांनो, एकंदरीत तन्वी कोलतेची पूर्ण जर्नी पाहता, तन्वीने आहे ना, म्हणजे तन्वी कोणाच्याही गेमवरती अजूनपर्यंत अवलंबून राहिलेली नाही. तन्वीने खूप छान पद्धतीने आत्तापर्यंत तरी गेम खेळला. म्हणजे अगदी काय म्हणू आपण, टक्कर देऊन गेम खेळलेला आहे. तर एकंदरीत विशालला देखील माहिती आहे, की ही खूप स्ट्राँग कंटेस्टंट आहे आणि त्या निकषामध्ये ती नक्कीच बसत नव्हती. आता विशालच्या मनात नेमकं काय होतं माहिती नाही. विशालने येऊन सगळं क्लिअर केलं, की "तू त्या निकषामध्ये बसत नव्हतीस, त्यामुळे मी तुला नॉमिनेट केलं नाही." यावर तन्वी देखील आपली बाजू मांडताना बोलली, की "हां, मला देखील तुलाच कॅप्टन बघायचं होतं आणि तसं मी बोलून देखील दाखवलेलं आहे आणि मला कितीही झालं, तू माझा दुश्मनच असणार आहेस,
पण तू स्ट्रॉंग प्लेअर नक्कीच आहेस, मी तुला टॉप 5 मध्ये बघते, असं म्हणून तन्वीने ती गोष्ट क्लिअर केली की मी टॉप 5 मध्ये तुला नक्कीच बघते. त्यानंतर लगेचच मी जेव्हा ट्रॉफी उचलेन तेव्हा तू माझ्या बाजूला असावास. अरे बापरे! आता टॉप 5 मध्ये बघत होती तन्वी. त्यानंतर स्टेजवर पण पोहोचली. नुसती पोहोचली नाही तर हातात ट्रॉफी सुद्धा आहे आणि बाजूला विशाल कोटियान आहे. काय मुवमेंट आहे तो. हातात ट्रॉफी, तिकडे भाऊच्या बाजूला विशाल कोटियान. म्हणजे तन्वी फुल एकदम ट्रॉफीपर्यंत जाऊन पोहोचली. तर एकंदरीत बघा, कॉमेडीचा विषय आहे. पण एकंदरीत या दोघांनी आपलं मत व्यक्त केलं. बिग बॉसच्या घरातील हे नक्कीच 2 स्ट्रॉंग कंटेस्टंट आहेत. मित्रांनो, विशाल कोटियान पहिल्यांदाच असं दिसतंय, की तन्वीला जाऊन बोलला किंवा तन्वीच्या समोर येऊन बोलला, की "मी तुला नॉमिनेट केलं नाही. चांगला गेम खेळतेस तू, स्ट्रॉंग वगैरे आहेस. तू त्या निकषामध्ये बसत नाही." तन्वीने पण त्याला ॲप्रिशिएट केलं. पण तन्वीने सांगितलं, की "अपनी जो दुश्मनी है ना, ती दुश्मनी कायम असणार आहे, हे तू लक्षात ठेव. तू आता जरी माझ्याशी गोड बोलायला आलास, तरी तू लक्षात ठेव, दुश्मनी आपली कायम असेल." मित्रांनो, हे जे काही त्यांचं बोलणं आहे ना, की मी स्टेजवरती जाणार, हातात ट्रॉफी घेणार, दुसऱ्या बाजूला तू असणार, याला साक्षीदार होतं ते म्हणजे राखी सावंत. राखी सावंत ही थेट आर्मीकडे जाते आणि घडलेला सगळा प्रकार सांगताना दिसते, की असं ना असं हे लोक बोलले. म्हणजे तुझी बहीण सांगत होती की मी ट्रॉफी घेणार आहे, माझ्या बाजूला तो विशाल कोटियान असणार आहे. यावरती राकेश यांचं स्टेटमेंट काय होतं, की नक्कीच तो स्ट्रॉंग आहे. पण मला देखील गेम खेळायचा आहे, मला देखील ट्रॉफी जिंकायची आहे. त्यासाठी मी नक्कीच गेम खेळणार. मग गेम खेळ ना बाबा, तुला कोणी थांबवलंय? पण इथे अजून एक गोष्ट आरबी बोललाय, तो म्हणजे हा जो प्रभू आहे ना, हा प्रभू जर समोरच्या टोळी टीममध्ये असता, तर मी त्याला नॉमिनेट केलं असतं. कारण त्याचा तसा बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात गेम नाही. पण काय झालं, की आम्ही त्या काट्यामध्ये अडकलोय ना, हे हळू आम्ही नक्कीच सगळं दूर करू. पण सध्या तो आपल्या काटा टीम तो सध्या आपल्या काटा टीममध्ये आहे. त्यामुळे मी नॉमिनेट करत नाही. नाहीतर त्याला नक्कीच नॉमिनेट केलं असतं. म्हणजे एकंदरीत सॉरी, एकंदरीत राकेशकडनं देखील या गोष्टी आता निघायला लागल्यात. ज्या गोष्टी कधीच आतापर्यंत राकेशकडनं जास्त निघाल्या नाही. तर इथे राकेशकडनं काटा टीमचा उल्लेख आणि त्याच्यातील सदस्यांचा उल्लेख, म्हणजे एकंदरीत त्याला मी नॉमिनेट करू शकतो किंवा नॉमिनेट होईल तो, असं एकंदरीत त्याने ती सुरुवात केलेली आहे. आणि राकेशला पण इच्छा आहे, की मला ट्रॉफी जिंकायची आहे. मला असं वाटलं होतं, की राकेश असाच आलाय 90, 80, 100 दिवसासाठी बिग बॉसच्या घरामध्ये. जोपर्यंत ठेवलं तोपर्यंत मी राहे. राकेशला ट्रॉफी जिंकायचंय, मग का बिग बॉसच्या घरामध्ये गेम खेळत नाहीये? ठीक आहे, तुला जर फिजिकल थोडासा त्रास होत असेल टास्क खेळायला, बाकी जे बोलायचे आहेत, तिथे तरी बोल तू. आपली मतं मांड. काही लोक सांगतात, की राकेश फार गेम खेळतो बिग बॉसच्या घरामध्ये. पण मित्रांनो, मला असं दिसत नाही, की राकेश एवढा गेम खेळतोय बिग बॉसच्या घरामध्ये. तुम्हाला वाटतं खरंच राकेश गेम खेळतो का? तर याबद्दल नक्कीच कमेंट्स करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, हे मी नेहमी सांगतो, की प्रभूचा देखील बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात गेम नाहीये. काटा ग्रुप, तन्वी यांच्यावरती सध्या प्रभूचा गेम अवलंबून आहे. काही ठिकाणी ठीक आहे, प्रभू आपले मुद्दे मांडतो. पण बऱ्याच अंशी तो काटा ग्रुपवरतीच अवलंबून आहे. त्याचा असा बिग बॉसच्या घरामध्ये गेम नाहीये. काही लोकं सांगतात, की आहे प्रभूचा गेम. तो बोलतो, खेळतो. परंतु एवढा खेळ मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये आत्ता या स्थितीला तरी चालणार नाही. आपले प्रखरपणे मुद्दे मांडणं गरजेचं आहे. टास्क खेळणं गरजेचं आहे. तसा मला त्या प्रभूचाही दिसत नाही आणि आर्वीकडनं फार अपेक्षा आहेत, की त्याने नक्कीच चांगला गेम खेळावा. आता बघू, स्वतः सांगतोय, राखी सांगते, की माझा फुल सपोर्ट तुला आहे. आता राकेशने खेळायला पाहिजे. राखीने देखील आपला सपोर्ट दाखवलेला आहे. आता राखीचा मुद्दा निघाला तर सांगतो मी. राखीने आता काय ठरवलंय माहिती आहे का? ही लोकं आता आपल्याला ऐकत नाही. आता आपले जे काही प्लॅन आहेत, ते या लोकांना सगळ्यांना म्हणजे बिग बॉसच्या घरातील सगळ्यांना माहिती पडले, की राखी काय करते बिग बॉसच्या घरामध्ये एंटरटेनमेंटसाठी. तर आपलेच प्लॅन आता आपल्यावरतीच उलटायला लागलेत. त्यामुळे राखीने यावेळी ठरवलंय, की मी बिग बॉसच्या घरातील सगळी कामं करणार. मी झाडू मारणार, मी किचन साफ करणार, ओटे साफ करणार, जेवण बनवणार. एवढंच नाही,
तर सगळ्यांचे कपडे देखील धुणार. पण इथे ट्विस्ट आणणार. ट्विस्ट असा, की ज्या लोकांचे कपडे आणले, त्या लोकांच्या कपड्यांची वाट लावायची आणि मी फुटेजमध्ये राहायचं. म्हणजे माझी सतत चर्चा झाली पाहिजे, असं राखीचा जो काही नेहमीच उद्देश असतो ना, मग कुठल्या ना कुठल्या स्तरात माझी चर्चा व्हायलाच पाहिजे. आता तिने हा पर्याय निवडला. कपडे सगळ्यांचे घेतले. रेवाचे कपडे अक्षरशः फाडले तिने कैचीने. जे रेवा सांगत होती, "तू फाडले." नाही बोलतोय, "मी कपडे नाही फाडले. इथे कुठून कैची आली ते पण मला माहिती नाही." अरे एवढी स्पष्ट राखी सांगते, की इथे कैची कुठून आली ते मला माहिती नाही. तरी ती रेवा सांगते, "बापरे! मग कोणी फाडले असतील कपडे?" रेवा म्हणजे रेवा आहे. त्यानंतर मला वाटतं राकेश, विशाल, ती दीपाली, अजून बाकी कोणी अजून आले नाही. परंतु या लोकांचे सगळे कपडे एकत्र राखीने धुतले आणि त्या सगळ्यांचे कलर काढून टाकले कपड्याचे. म्हणजे बहुतेक आलं आहे ना भरपूर टाकलं आणि सगळ्यांच्या कपड्यांचे कलर, याचा कलर त्याला, त्याचा कलर याला, असं म्हणून सगळे कपडे खराब केले. मित्रांनो, हे जे काही आहे ना, हे राखीने सगळं दिसण्यासाठी, फुटेजसाठी केलंय. म्हणजे लोक याच्याने तरी माझ्याकडे येतील, माझ्यावरती ओरडतील, बरसतील आणि काहीतरी घडेल, असं एकंदरीत राखीचा तो, म्हणजे असं एकंदरीत राखीने या आठवड्यामध्ये ठरवलेलं आहे. म्हणजे राखीला माहित नव्हतं की फॅमिली वीक सुरू होईल आणि असं काही पाहायला मिळेल. तोपर्यंत राखी असं सांगत होती की चला आपण काहीतरी इंटरेस्टिंग करूया. अशा पद्धतीने लोकांना त्रास देऊया. तर तसा त्रास राखीने दिलाय. पण मध्येच फॅमिली वीक आला आणि राखीचा जो काही प्लॅन आहे तो थोडासा थंडावलेला आहे. तर ठीक आहे, आपण जाऊया फॅमिली वीककडे. तर या ठिकाणी सगळ्या सदस्यांना बिग बॉसने एकत्र बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही 21 सदस्यांपैकी टॉप 10 सदस्य झालात, त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन. आणि तुमच्यासाठी एक सरप्राईज घेऊन येत आहे. ते सरप्राईज म्हणजे दार उघडणार आणि तुमचे कुटुंबीय येणार. सगळे सदस्य खुश झाले. त्यामध्ये सगळ्यात खुश होता तो म्हणजे सागर कारंडे. कारण सागरला त्याच्या घरच्यांची आठवण येत होती. अनुश्रीबाई ते खुश झाली. विशाल सगळ्यांना सांगताना दिसतोय की मेरे बाबा आएंगे, मेरे बाबा जरूर आएंगे. अच्छा अच्छा बोलने का, सब लोग सब लोग सुनो, अच्छा अच्छा बोलने का. आरबी तू भी अच्छा बोलने का. दीपाली तू भी अच्छा बोलने का. सब लोग अच्छा बोलने का. तर इथे विशाल बद्दल बोलताना बिग बॉस म्हणाले की दगडालाही पाझर फुटेल, असा पाझर फुटणारा एक व्यक्ती बिग बॉसच्या घरामध्ये येतोय. आणि विशाल कोटियान याचे वडील किशोर कोटियान यांची एंट्री झाली. मित्रांनो, काय जबरदस्त माणूस ना. म्हणजे विशालच्या बाजूने खेळणारे, विशालच्या विरुद्ध खेळणारे, त्याच्या बरोबर असणाऱ्या सगळ्यांना त्याने एक समान आणलं. इथे विशेष करून तन्वीचं कौतुक केलं. तन्वी बोलते, सॉरी बाबा, माझ्याकडनं काही चुकी झाली असेल तर. तन्वीने माफी मागितली, पण तन्वी मात्र ना ओक्साबोक्शी रडत होती विशालचे वडिलांना पाहून. कदाचित तिच्या वडिलांना कदाचित तिला तिच्या वडिलांची आठवण झाली असेल. विशालचे वडील नक्कीच म्हणाले तन्वीला की मैं आपको बहुत लाइक करता हूँ, बहुत अच्छा तुम खेलते हो. म्हणजे विशालची फुल अपोजिट सदस्य. कदाचित वडिलांनाही कळालं असेल की ही विशालला भेटणारी एकच बिग बॉसच्या घरामध्ये कंटेस्टंट आहे, ती म्हणजे तन्वी कोलते. सगळ्यांना खोलते सोलते अशी तन्वी कोलते. इथे त्याचे वडील सांगतायत की सबको हसाव, हसते रहो. 81 वेळा हा माणूस तिरुपतीला गेलाय. येताना रसमलाई घेऊन आला बिग बॉसच्या घरामध्ये. बघा, साहजिकच आहे की एक वडील म्हणून किंवा बिग बॉसचा एक प्रेक्षक म्हणून किंवा त्याचा रिलेटिव्ह म्हणून त्याने एक सल्ला दिला विशालला की तुला जे काही दाखवलं गेलं आतमध्ये, चुगलीमध्ये, तर ते तू का मनावर घेतलंच नाही, त्याच्यावर काम का केलंच नाही. म्हणजे एकंदरीत विशालला त्याच लोकांची चुगली दाखवली होती. तर विशाल इथे डायरेक्ट बोलला की बाबा, हा बिग बॉसचा गेम आहे, असं काही होणारच आहे बिग बॉसच्या घरामध्ये. विशालने हे सांगितलं नाही की मी तेच करतो, पण असं काही होणारच आहे. एवढंच वडील बोलले त्याच्या गेम बद्दल. बाकी विशालचा गेम तुम्हाला माहित आहे, खूप स्ट्रॉंग गेम आहे. पण वडिलांचं कौतुक यासाठी ना की सगळ्यांशी व्यवस्थित बोला. संकेतला त्याने प्रेमाने जवळ घेतलं, कारण तूही माझ्या मुलासारखाच आहे. तन्वी असेल, अनुश्री असेल, ज्या पद्धतीने विशालच्या आसपास ती खेळताना दिसते, सागर असेल, दीपाली, राखीला विचारताना दिसतात की तुझ्या या रूपाचं, तुझ्या
सौंदर्याचं काय कारण, काय कुठली गोळी आहे, मला पण गोळी दे. तर एकंदरीत खूप छान माणूस होता. म्हणजे हे जे काही 3 सदस्य जे आलेत ना, त्याच्यापैकी नक्कीच मला विशालचे बाबा आवडले. याबद्दल तुम्हालाही आवडले का हे कमेंट्स करून नक्की सांगा. जाता जाता इथे बिग बॉसला रिक्वेस्ट केली विशाल कोटियांनी, की मला एका गाण्यावरती डान्स करायचे आणि माझे हे जे काही क्षण आहेत ना, हे मला खूप एन्जॉय करायचे आहेत. तर पापा कहते हैं या गाण्यावरती मस्तपैकी सगळ्यांनी डान्स केला. बरं वाटलं. त्यानंतर आली ती म्हणजे बाहुली, बिग बॉसच्या घरातील बाहुली. त्या बाहुलीच्या बहिणी म्हणजेच रेवा कौरासे. रेवा कौरसे याच्या बहीण आल्या आणि ते एवढ्या एक्साइट होत्या ना, म्हणजे जबरदस्त. बहुतेक ती ब्लू वाली ना, ब्लू वाली होती ती. ती तर राखीला पाहून एवढी एक्साइट झाली, की बापरे! मित्रांनो साहजिकच राखी सावंतला आपण टीव्हीवरतीच पाहिलेलं आहे आणि समोर असं बघितल्यानंतर राखी सावंत बघितल्यानंतर ती खूप एक्साईट झाली आणि बऱ्यापैकी या दोघे पण आहेत ना, सगळ्यांशी बोलताना दिसल्या. इथे विशालने चॉकलेट दिलं या दोघींना, पण इथे त्याच्यातली एक जण बोलली, की "हां, मला तुझ्या विरुद्ध बोलायचंच होतं. मला फार राग तुझ्या बद्दल आहे. पण तू चॉकलेट दिलंस, त्यामुळे तो राग शांत झालेला आहे." एकंदरीत या दोघींनी आहे ना, राकेश आणि राखीचा विषय काढला, ज्याच्याबद्दल दीपाली बोलताना राखीला दिसत होती. त्यानंतर राखी एकदम शांत झाली. बापरे! काय बोलणं झालं असेल आमचं? काय बाहेर गेलं? असं एकंदरीत ते एकदम शांत होताना दिसते. बघा या दोघी आहेत ना, या दोघींनी फार मोठे खुलासे केले रेवाला घेऊन, की "तू महाराष्ट्राची क्रश म्हणून दिसतेस." हे मी पहिल्यांदाच ऐकलं. की रेवा कौरसे ही महाराष्ट्राची क्रश आहे. तुम्ही ऐकलं असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा. त्यानंतर तूच विनर आहेस. या बिग बॉस मराठी सीझन 6च्या ट्रॉफीची तूच विनर आहेस. बापरे! आज जे काही वोटिंग ट्रेंड पाहायला मिळाले त्याच्यामध्ये रेवा कौरसे हिला सगळ्यात कमी वोटिंग होताना दिसते. पण ठीक आहे, बहिणी आहेत साहजिकच. आपल्या माणसाविषयी तेवढी आपुलकी, तेवढं प्रेम असतं त्याबद्दल त्यानुसार त्यांनी सांगितलं. त्यानंतर पुढे, की "तू खूप छान खेळतेस आणि तुला संपूर्ण म्हणजे आपल्या घराचा तर सपोर्ट आहेच, परंतु संपूर्ण महाराष्ट्राचा देखील सपोर्ट आहे आणि रेवा द स्टार झालेली आहे." म्हणजे असे मोठे खुलासे बहिणी करताना दिसतात. एकंदरीत बहिणी खूप छान बोलताना दिसल्या. महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांशी अगदी व्यवस्थित त्या बोलताना दिसल्या. कोणालाही लांब, कोणालाही दूर, जवळ असं कोणालाही त्यांनी केलं नाही. सगळ्यांना इक्वल ट्रीट केलं. उलट थोडंसं मला पाहायला मिळालं, ते म्हणजे संकेतची बायको, ती म्हणजे सुपर्णा श्याम ज्या आहेत, त्या बिग बॉसच्या घरामध्ये आल्या आणि एकंदरीत संकेत थोडासा भावूक झाला आणि सुपर्णा या घरामध्ये एंटर करताच त्याने रडायला सुरुवात केली. हो बाबा, आत्ताच 2-3 आठवडे झाले त्याला बिग बॉसच्या घरामध्ये येऊन. ठीक आहे. कदाचित आत्ताच त्यांचं नवीन-नवीन लग्न झालं असावं म्हणून खूप नवीन-नवीन नाही, पण मला असं वाटतं की एक 2-3 वर्ष तरी नक्कीच त्यांच्या लग्नाला झाली. पण दोघांमध्ये फार प्रेम आहे असं एकंदरीत पाहायला मिळतंय. आणि बघा, तुम्ही नक्कीच नोटीस केलं असेल, की जेव्हा संकेतची बायको सुपर्णा जेव्हा एंटर करत होती, तेव्हा राखी हळू-हळू, हळू बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती आणि बघत होती, की कोण आहे हे? कोण आहे? संकेतने लपवून ठेवलेली ही बायको नक्की कोण आहे संकेतची? असं म्हणून राखी पुढे येताना दिसत होती. संकेतच्या बायकोने काही खुलासे केले, की वाईल्ड कार्ड म्हणून तुला सगळे टार्गेट करताना दिसतंय आणि इथे आहे ना, बऱ्याच गोष्टी संकेतच्या बायकोनी क्लिअर केल्यात. जसं की इथे संकेतची बायको सांगताना दिसते, की "तू कोणावरही विश्वास ठेवू नको." कोणावरही म्हणजे तुम्हाला कळालं असेल. त्यानंतर "तू खूप चांगला खेळतोस. स्वतःचा आहे तसाच गेम दाखव." आणि विशालबद्दल भाऊच्या धक्क्यावरती काय बोलले हे देखील तू लक्षात ठेव. म्हणजे एकंदरीत संकेतच्या बायकोने सांगितले, की तुला काय गेम खेळायचा आहे. त्यानंतर हे तिने सुचवलं, की पत्र दिलंस तू, स्वतःला नॉमिनेट केलं, परंतु तुला बॅक साईडला टाकलं आणि ही जी गोष्ट आहे ना, संकेतच्या बायकोने उघडपणे विशालला देखील सांगितली आणि ती विशालशी अक्षरशः भिडली. विशालला शांत केलं. त्यावरती आपण नक्कीच बोलूया.
इथे पुन्हा एकदा स्पष्ट करून संकेतला सांगितलं की तुला जर खेळायचं असेल तर सगळ्यांबरोबर खेळ. जर तुला तिथे खेळायचं नसेल तर तू तुझा इंडिव्हिज्युअल गेम दाखव. म्हणजे इथे एकंदरीत तेच संकेतच्या बायकोने सांगितलं की तू विशाल सोबत खेळू नकोस, हे चांगलं दिसत नाही. तुला खेळायचं असेल तर तू काटा ग्रुपमध्ये गेलास तरी चालेल किंवा सगळ्यांना घेऊन तू खेळ, नाहीतर तू इंडिव्हिज्युअल गेम खेळ. खूप छान तू खेळा होतास, पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये एकदम फाडून टाकलं होतंस, तसाच काहीसा गेम तू खेळ. तर एकंदरीत स्पष्ट केले की बाबा तुझा गेम छान आहे, परंतु त्या विशालपासून तू दूर राहा. तर इथे जो काही विशालचा मुद्दा होता, डायरेक्ट ती बोलते की माझं पत्र तू फाडलंस, तुझ्या वडिलांचं पत्र तू वाचलंस, म्हणजे तुला मदत केली, पण तू त्याला बॅकफूटवरती टाकलंस, परतफेड केली नाहीस. असं एकंदरीत थेट थेट आरोप इथे ती लावताना दिसते आणि विशालही सांगताना दिसतो की मी इथे काही नाते बनवायला आलेलो नाही, पण ती माझी अनुश्री बहीण आहे आणि माझ्या हा भावासारखा आहे. असं एकंदरीत विशालने देखील त्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. परंतु ज्या पद्धतीने संकेतची बायको जे काही विशालवरती सरळ सरळ आरोप लावत होती, तर हे कुठेतरी विशालला आवडलेलं नाही, असं एकंदरीत स्पष्ट दिसते. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे 3 मेंबर्स इथे आलेले आहेत आणि इथे संकेतच्या बायकोने क्लिअर केले की तुम्ही लोक माझ्या संकेतला खूप टार्गेट करताय ॲज अ वाईल्ड कार्ड कंटेस्टंट म्हणून. असं नेहमीच तुम्ही त्याला पाहण्यात पाहताय, तर असं समजू नका. तुम्हा सगळ्यांना बाजूला ठेवून तो बिग बॉसची ट्रॉफी घेऊन जाईल. तर संकेतच्या बायकोचं असं आहे ना, की त्यांनी बाकीच्या सदस्यांना जास्त ॲप्रिशिएट केलं नाही, असं एकंदरीत पाहायला मिळालं. माझा संकेत, संकेत असा, संकेत तसा. आर्मीला इथे चहा बनवायला सांगितला. आर्मीने चहा देखील बनवला. मित्रांनो, संकेतच्या बायकोने बरेच खुलासे केलेत. सरळ-सरळ संकेतला आरसा दाखवलाय, की तुला कसा गेम खेळायचा आहे, विशाल तुझा कसा वापर करतोय, कोणासोबत तुला खेळायचं आहे, हे सगळं तिने स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आता संकेतचा यानंतरचा गेम कसा असेल, कोणासोबत तो खेळेल, हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. काय वाटतं तुम्हाला? संकेतच्या बायकोने जे काही खुलासे केलेत, याबद्दल तुमचं काय मत आहे? खरंच विशाल हा संकेतला खेळवतोय का? ज्या पद्धतीने भाऊच्या धक्क्यावर देखील हे सगळं झालं आणि संकेतच्या बायकोने देखील तेच इथे सगळं सांगितलेलं आहे. तर याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा. तर ठीक आहे. तर अशा पद्धतीने आजचा हा दिवस होता. उद्याच्या दिवशी आहे ना, उद्याच्या दिवसाचा जो काही प्रोमो समोर आलाय त्याच्यामध्ये नक्कीच छोटूची फॅमिली येते आणि त्यानंतर आपली दीपाली सय्यद हिची आई येते, मुलगा येतोय आणि पतीसुद्धा येतोय आणि एका महिन्यापूर्वीच दीपाली सय्यद यांच्या सासूबाईंचं निधन झालंय आणि ती गोष्ट त्यांना उद्या कळणार आहे आणि त्या अक्षरशः ओक्साबोक्शी रडताना दिसणार आहेत. तर खूप इमोशनल उद्याचा एपिसोड असणार आहे. तर आजचं आजचा जो काही फॅमिली वीक होता त्याच्यामध्ये जे काही 3 सदस्य आले होते, विशालचे वडील, रेवा द स्टार यांच्या 2 बहिणी आणि हा जो वाईल्ड कार्ड म्हणून सतत उल्लेख करत असलेला सुपर्णा श्याम यांचे पती संकेत पाठक. तर या तिघांपैकी तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडलं? मला तरी नक्कीच आपले जॉली बाबा म्हणजेच विशाल कोटियान याचे वडील आवडले, भारी वाटलं. तर मित्रांनो, हे जे काही 3 कंटेस्टंट आले यासोबतच द राखी सावंत शो देखील आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे राखीने एक वेगळा वे निवडलेला आहे या सदस्यांना त्रास द्यायचा. मी कपडे घेतले त्यांचे आणि सगळ्या कपड्यांची वाट लावली. रेवाचे कपडे मी फाडलेले आहेत आणि बाकीच्या सगळ्या सदस्यांचे म्हणजे बऱ्यापैकी ज्याने ज्याने दिले त्या सगळ्या सदस्यांच्या कपड्याचे तिने अक्षरशः वाट लावले. तर राखीच्या या खेळाबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? याखेरीज आता बघा, आरबीने देखील इथे स्पष्ट केलेलं आहे की मला देखील आता या टाटा ग्रुपमधनं थोडं थोडं बाहेर पडायचं आहे. एकंदरीत मी असं डायरेक्ट बोलणार नाहीये, पण नक्कीच कुठेतरी सुरुवात करायला लागणार आहे. आत्ता जे काही दिवस सुरू आहेत ते इंडिव्हिज्युअल गेम खेळण्याचे दिवस सुरू आहेत. मी देखील टाटा ग्रुपमधनं थोडी थोडी फारकत घेणार आहे आणि असं डायरेक्ट नाही, परंतु या सगळ्यांना मी सांगून बाहेर पडणार आहे. आता आरबी कशा पद्धतीने त्या टाटा ग्रुपमधनं बाहेर पडतो आणि बाकी या 3 सदस्यांचं, अजून 4 सदस्यांचं रिॲक्शन काय असणार आहे हे पाहणं देखील खूपच इंटरेस्टिंग ठरणार. काय वाटतं तुम्हाला? आरबी बऱ्याच दिवसापासून टाटा ग्रुपमध्ये खेळतोय, तो इंडिव्हिज्युअल गेम खेळू शकतो का? खरंच पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे की आरबी ज्या पद्धतीने सांगत होता की मला आता बाहेर पडायचं आहे किंवा
व्हॉटेव्हर त्याचा इंडिव्हिज्युअल गेम खेळायचं सुरू आहे. तर याचा इंडिव्हिज्युअल गेम तुम्हाला पाहायला आवडेल का? हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा. सोबतच हे जे काही आता उरलेले कंटेस्टंट आहेत, त्यापैकी तुम्ही कुठल्या कंटेस्टंटच्या फॅमिली मेंबरला पाहायला उत्सुक आहात? हे देखील कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.